नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीतील आंबाड्याच्या भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विक्रीसाठी ही भाजी 2 ते 4 महिने भरपूर प्रमाणात विक्रीसाठी बाजारात येत आहे. तर अशा प्रकारची भाजी गुणाने अतिशय थंड आहे, त्यामुळे ही भाजी शक्यतो उन्हाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर केली जाते. तर आपण ह्या भाजीची रेसिपी आज पाहूयात. तर त्यासाठी प्रथम गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि त्यावरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 ते 2 ग्लास आपल्याला पाणी घालायचे आहे आणि आपली ही स्वच्छ धुतलेली भाजी आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत. तर कारण की आपल्याला ही भाजी उकडून घ्यायची आहे. एकदम जुन्या पद्धतीतील ही भाजी आहे. माझी आजी अशा प्रकारे ही भाजी करायची. गावाकडे अशा प्रकारची भाजी केली जाते. अतिशय चविष्ट रुचकर अशी ही भाजी लागते आणि गुणाने एकदम थंड भाजी आहे. शरीरातील उष्णता कमी करणारी ही भाजी आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे सध्या तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता. तर पाहू शकता भाजी छानपैकी उकडली गेलेली आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता आपण ही भाजी चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. कारण की आपल्याला या भाजीमधील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहे. त्यामुळे सर्व भाजी मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला ही भाजी छानपैकी पूर्णपैकी थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ती भाजी छानपैकी पिळून घेणार आहोत. तर पाहू शकता भाजी पूर्णपैकी मी काढून घेतलेली आहे आणि 5 ते 10 मिनटं छानपैकी थंड होऊ देणार आहे. भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण येथे कांदे चिरणार आहोत. 3 ते 4 कांदे मी येथे चिरून घेतलेले आहे आणि भाजी थंड झाली होती तर तीही मी पिळून घेतलेली आहे, म्हणजे त्यातील पाणी सर्व काढून घेतलेले आहेत. तर पाहू शकते अशा प्रकारे भाजीचा आपल्याला गोळा तयार झालेला आहे. तर त्यानंतर कढई घेतलेली आहे आपण आणि कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरीचा छानपैकी कडक तडका करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जिरे मोहरी कडकडली की आपल्याला त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदाही छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय झाला की आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि हे दोन्ही छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर जी भाजी आपण उकडून आणि पिळून घेतली होती ही भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर पाहू शकता क्वांटिटी किती मोठी होती भाजीची आणि आता शिजून फार कमी क्वांटिटी झाली आहे. त्यामुळेच आपल्याला इथे कांदा घालायचा आहे. कांद्यामुळे अतिशय अप्रतिम चव अशी या भाजीला येते आणि छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि राहिली पाणी पण आटून जाणार आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आपल्याला मीठ घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे. थोडा जाडसरच घालायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि त्यानंतर चवीनुसार आपण घालणार आहोत येथे तिखट आणि छानपैकी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे ही भाजी अशा प्रकारे. आणि 2 ते 3 मिनटातच छानपैकी एकदम मोकळीसूद अशी ही भाजी रेडी होते. पाहता क्षणीच खावीशी वाटणारी ही भाजी अप्रतिम चवीची आहे. चवीला एकदम उत्तम अशी ही लागते. तर ही भाजी आपण शक्यतो भाकरीसोबतच तुम्ही सर्व करा. अतिशय चविष्ट अशी भाकरीसोबत लागते. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. शरीराची उष्णता कमी करणारी रेसिपी आहे आणि उन्हाळा स्पेशल ही रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली या भाजीची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.